तर सर्वांना मैत्रीपूर्ण जय भीम. जय भीम. आपण आज वज्जींचे 5-7 नियम ऐकण्यासाठी एकत्र जमलेलो आहोत. वर्षवासाच्या जो प्रवचनाची मालिका आहे त्या मालिकेतलं आजचं हिंदी प्रवचन आहे ते आयुष्यमान सुरेश सर आपल्याला संबोधित करणार आहे. सुरेश सर अनेक वर्षापासून धम्म अभ्यासक म्हणून काम करत आहेत. ते चांगल्या पद्धतीनं धम्माचरण करत आहेत आणि ते चांगल्या पद्धतीनं धम्म सांगण्याची पण त्यांची प्रॅक्टिस आहे. तर आज आपण त्यांना जे ऐकणार आहोत ते आपण शांत चित्ताने ऐकून घेऊ आणि त्यांचं जे चिंतन मनन आहे ते आज आपल्यासमोर मांडतील. तर त्यांना आज आपण आपल्या छोट्या क्लासच्या वतीनं एक छोटंसं पुष्प देऊन मी त्यांचं स्वागत करत आहे. कसं आहे कसं आहे नाही तुम्हाला कम्फर्टेबल वाटलं असेल बोलून मला पण जरा बरं वाटलं. ओके, सर्वांना मैत्रीपूर्ण जय भीम. विश्वाला समतेचा, ममतेचा, बंधुतेचा, न्यायाचा संदेश देणारे महाकालिक तथागत भगवान गौतम बुद्ध तुमच्याने माझ्या हृदयाचे प्रेरणास्थान परमपूज्य गुरु डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना अभिवादन करून तसेच मला वाटते की उर्गेल भंतीजी यांची जयंती 26 ऑक्टोबरला आली तर त्या जयंती निमित्ताने देखील त्यांना मी विनम्र अभिवादन करतो आणि त्या जयंतीच्या निमित्ताने आपल्या सर्वांना मी शुभेच्छा पण देतो. खरं तर बौद्ध समन्वय समितीच्या वतीनं जी काही प्रवचन मालिका वर्षवासाच्या निमित्तानं आयोजित केलेलं आहे तर त्या वर्षवासाच्या कार्यक्रमानिमित्त मला वाटतं की 7वे जे पुष्प आहे तर ती मी आपल्या समोर सर्वांसमोर इथे गुंफण्यासाठी उपस्थित आहे. खरं तर आपण बघतोय की या ठिकाणी सुप्त क्लास सुरू आहे आणि उदय सरांची खूप म्हणजे उदय सर असतील, आनंद सर असतील, हे खूप मेहनत घेत आहेत आणि अभ्यास करून आपल्यासमोर काही मान्य करत आहेत आणि ज्या वेळेला ते आपण ऐकतो तर त्या वेळेला ते ऐकावंच वाटतं. आज देखील उदय सर ज्यावेळेला मांडत होते तर त्यावेळेला खरंच म्हणजे काही ऐकावंच वाटत होतं आणि त्यांची मांडणी देखील खूप सुंदर पद्धतीने होत आहे. हे बघितल्यानंतर खरंच एक आनंद वाटतो आणि आपल्याला बऱ्याच चांगल्या गोष्टी ऐकायला भेटतात ज्या आपण पूर्वी ऐकल्या नसतात तर त्या ऐकायला भेटतात. त्याबद्दल एक आनंद आहे. विशेषतः मला वाटतं की नवीन काही लोक तयार होत आहेत या ठिकाणी. भोसले सर आहेत, नेसकर सर आहेत किंवा बरेच लोक म्हणजे प्रदीप सर आहेत. ही लोक जी काही नवीन तयार होत आहेत मांडण्यासाठी तर ती देखील पाहिल्यानंतर खरंच आनंद वाटत आहे. आणि मी इकडे येत असताना सुरुवातीलाच मला असं वाटत होतं अरे ही सगळे अभ्यासू लोक आहेत, ही लोक सगळी जाणकार लोक आहेत, ही अनेक दिवसापासून सुताच्या अनुषंगाने असेल किंवा धर्माच्या अनुषंगाने प्रॅक्टिस करणारे लोक आहेत आणि त्याच लोकांच्या समोर बोलायचं म्हटल्यानंतर मला फार म्हणजे एक टेन्शन किंवा एक तणाव म्हणजे जावावं पण नको अशी पण कधी कधी भावना निर्माण झाली. पण ठीक आहे म्हटलं की ठीक आहे, ते आपले मित्रच आहेत, कदाचित आपल्याकडून काही चुका झाल्या, काही समजलं नाही किंवा मांडणीमध्ये काही फरक पडला असेल तर ते आपल्याला समजून घेणारे लोक आहेत आणि त्यामुळे मला वाटलं की निश्चितच आपण जावं आणि त्यांच्यासमोर मांडणी करावी. खरं तर आपल्याला माहिती असेल की वज्जींचे 7 नियम हा आजचा विषय आहे आणि वज्जींच्या 7 नियमाविषयी आपण जर बघितलं अनेक वेळा आपण त्या वज्जींचे नियम किंवा वज्जींचे आम्ही सरांच्याकडून ऐकलं असेल, साळुंखे सरांच्याकडून ऐकलं असेल किंवा शिबिरामध्ये किंवा कार्यशाळेमध्ये आपण वज्जींच्या बद्दल ऐकलेलं आहे आणि त्या वज्जींच्या बद्दल आपण नेमकं म्हणजे काल देखील आम्ही सरांनी ज्यावेळी चर्चा करत होतो त्यावेळेला असा विषय आला की हे फार महत्त्वाचं आहे. म्हणजे वज्जींचे नियम 2500 वर्षापूर्वी भगवान बुद्धांनी जे सांगितलेलं आहे तर त्यावेळेला पण ते लागू होत होते आणि आजच्या परिस्थितीला देखील ते लागू होतात जे भगवान बुद्धांनी जे काही नियम सांगितलेले आहेत ते. आणि त्या अनुषंगाने हा जो विषय घेतलेला आहे त्याबद्दल खरंच मी म्हणजे समन्वय समितीचं या ठिकाणी पुण्याबद्दल करतो. खरं तर आपण बघतोय की म्हणजे इसवी पूर्व 600 6व्या शतकामध्ये भगवान बुद्धांच्या समकालीन असणारे जे वज्जे आहेत तर त्यावेळेला म्हणजे या देशामध्ये आपल्या गणराज्य पद्धत होती किंवा अनेक म्हणजे छोटी मोठी राज्य किंवा विदाऊट म्हणजे राजा असणारे देखील राज्य या ठिकाणी होते. तर त्यामध्ये वज्जींचं देखील असं राज्य होतं की संघ पद्धतीतून चालणारं किंवा त्या पद्धतीने एकत्र येऊन काम करणारे किंवा एकत्र येऊन राज्य आपलं चालवणारे त्यावेळेला होते. आणि मगधाशी जे आपण बघतोय मगध जो राज्य होतं तर त्या मगधाच्या राज्याचं जे नेतृत्व करणारा व्यक्ती होता तो बिंबिसाराचा पुत्र होता तो अजातशत्रू.
आणि अजातशत्रूला असं वाटत होतं की आपल्या राज्याच्या साईडला परिसरामध्ये जे राहणारे वज्जे आहेत तर त्यांचं देखील म्हणजे राज्य आपण जिंकावं, त्यांना देखील आपण जिंकावं, त्यांना देखील पराभूत करावं असं त्याच्या मनामध्ये सातत्याने येत होतं. आणि तत्पूर्वी मला वाटतं की भगवान बुद्धाने ज्या वेळेला ते सारंद जे काय हे आहे चैत्य आहे तर त्या चैत्यामध्ये वास्तव्य करत असताना भगवान बुद्धांना ज्या वेळेला लिच्छवी म्हणजे वज्जी, आपण लिच्छवी ज्याला म्हणतो ना, तर ती वज्जी ज्या वेळेला भेटण्यासाठी गेले तर त्यावेळेला ज्यावेळेला वंदन करून वगैरे लिच्छवी किंवा वज्जी ज्या वेळेला साईडला बसले तर त्यावेळेला भगवान बुद्धांनी त्यांना म्हणजे न विनंती करता म्हणजे आम्हाला ह्याविषयी मार्गदर्शन करा, ह्याविषयी आम्हाला सांगा असं न म्हणता किंवा कुठल्याही संदर्भ विना भगवान बुद्धांनी त्यांना 7 गोष्टींचं म्हणजे काय आहे तर ते म्हणजे नियम सांगितले. म्हणजे कदाचित भगवान बुद्धांना याची जाणीव आली असेल की म्हणजे वज्जींच्या मध्ये कदाचित आता अस्थिरता निर्माण झालेली आहे, त्यांच्या ऐक्यामध्ये फरक पडलेला आहे किंवा ते सातत्यानं काहीतरी अस्थिर बनत आहेत असं मला वाटतं की भगवान बुद्धांना वाटलं असेल. आणि त्यामुळे भगवान बुद्धांनी मुद्दामून त्यांना या 7 नियमांचं काय केलेलं आहे म्हणजे त्यांना सांगितलेलं आहे किंवा तुम्ही ह्या नियमांचं पालन करा, नीट पालन करा, म्हणजे तुमचा काय आहे पराभव होणार नाही, तुमची वृद्धीच होत राहील, तुमचा ऱ्हास होणार नाही, अशा पद्धतीने मला वाटतं की वज्जींना भगवान बुद्धांनी सांगितलेलं आहे. तर आपण बघू शकतो की भगवान बुद्धांनी त्यावेळेला त्या म्हणजे वज्जींना जे काही नियम सांगितले तर ते कोणते नियम आहेत तर ते आपण बघूया. तर पहिला नियम जो सांगितला आहे तर वज्जींना सांगितलेला आहे जोपर्यंत तुम्ही अखंडपणे एकत्रित जमत राहा म्हणजे एकत्रित येत राहा किंवा विशाल संख्येनं तुम्ही एकत्रित येत राहा तोपर्यंत तुमची हानी होणार नाही, तुमची वृद्धीच होणार आहे, तुमचा ऱ्हास होणार नाही. हा भगवान बुद्धांनी त्यांना सांगितलेला पहिला नियम आहे. आणि आपण बघतोय की जर समजा वज्जी एकत्र येत राहिले, सातत्याने विचार विनिमय करत राहिले, एकामेकाच्या हिताच्या विषयी विचार करत राहिले, राज्याच्या त्यांच्या संघाच्या विषयी जर विचार करत राहिले, त्याच्या सुरक्षिततेच्या विषयी जर विचार करत राहिले तर त्यांची हानी होणार नाही, त्यांची वृद्धी होणार नाही. ह्या अनुषंगाने मला वाटतं की भगवान बुद्धांनी त्यांना पहिला अखंडपणे तुम्ही एकत्रित जमत राहिलं पाहिजे अशा अर्थाने की. आणि दुसरी गोष्ट सांगितली की विशाल संख्येनं म्हणजे तुम्ही फक्त एकत्र येत आहे पण काही लोक नाही तर विशाल संख्येनं मोठ्या संख्येनं तुम्ही एकत्र येत राहिलं पाहिजे असा जो म्हणजे संदेश आहे किंवा नियम आहे तर तो भगवान बुद्धांनी त्यांना सांगितला आहे. दुसरा जो नियम सांगितलेला आहे की तुम्ही एकजुटीने एकत्र जमत राहिले पाहिजे. म्हणजे काय आहे एकोप्याने म्हणजे एकत्र म्हणजे आपण बऱ्याच वेळेला काय करतोय की समजा म्हणजे वेगवेगळ्या पद्धतीने आपण एकत्र येतोय, वेगवेगळ्या विषयानं एकत्र येतोय तर तुम्ही एकत्रितपणे म्हणजे काय मोठ्या संख्येनं किंवा एकजुटीनं एकत्र आलं पाहिजे असं भगवान बुद्धांनी सांगितलेलं आहे. आपण बघतोय की एकजुटीने काय यायचं आहे कारण एकजुटीने एकोप्यानं आपण कधी येतोय ज्यावेळी आपल्यामध्ये कलह नसतोय, आपल्यामध्ये विसंवाद नसतोय, आपल्यामध्ये म्हणजे ज्या वेळेला म्हणजे अविश्वास नसतोय तर अशा वेळेला आपण काय करतोय की जर एकत्र आलो तर त्यामधून हाणामारी होऊ शकते किंवा एकामेकांच्या मध्ये गैरसमज असल्यामुळे त्यामध्ये शिवाशेप देणं असेल किंवा त्यामध्ये कलह निर्माण होऊ शकतोय. आणि त्यामुळे तुम्ही एकोप्यानं एकत्र या, एकोप्याने याच वेळेला आपण एकत्र येऊ शकतोय ज्या वेळेला आपल्यामध्ये संवाद असेल, आपल्यामध्ये विश्वास असेल, गैरसमजुती नसतील त्यावेळेलाच आपण एकत्र एकोप्याने येऊ शकतोय. तिसरी गोष्ट म्हणजे दुसऱ्या गोष्टीमध्ये असं सांगितलं आहे की तुम्ही एकजुटीनं तुम्ही एकत्र जमत राहिलं पाहिजे आणि एकजुटीनं तुम्ही म्हणजे ज्यावेळेला सभा एखादी संपेल तर त्यावेळेला तुम्ही निरोप देखील एकजुटीने घेतला पाहिजे. ज्यावेळेला एकजूट आपल्यामध्ये नसेल तर त्यावेळेला एखादा उठून जाणार, मग दुसरा जाणार, मग तिसरा जाणार, म्हणजे त्यामध्ये विसंवादाचा अभाव असल्यामुळे मला वाटतं की ती गोष्ट घडू शकते. आणि ज्यावेळेला तुम्ही एकजुटीने एकत्र जमताय तर त्यावेळेला तसंच तुम्ही एकजुटीने निरोप देखील घेतला पाहिजे. म्हणजे मागं राहून काहीतरी आणि परत चर्चा विनिमय आपल्याकडून होऊ शकते. म्हणजे गेलेल्या लोकांना वाटू शकते की अरे माझ्या माघारी काहीतरी घडलेलं आहे. आणि ज्यावेळेला म्हणजे गेल्यानंतर आपण बोलतो याचा अर्थ असा पण होऊ शकतोय की आपल्यामध्ये त्या व्यक्तीबद्दल त्या लोकांच्या बद्दल संवेदनशीलता नाही किंवा गैरसमज काहीतरी आहे आणि त्यामुळं राहिलेली आपण चर्चा तर ती कदाचित मागं करू शकतोय. परवाच आम्ही वडगावमध्ये बसलो होतो आणि मी थोडा म्हणजे वेळ म्हणजे कदाचित माऊली सर असतील किंवा विशाल सर असतील आणि संदीप सर असतील आणि त्यामुळे मला असं मनामध्ये वाटत राहिले की अरे आम्ही सर गेलेले आहे, चोपडे सर गेलेले आहेत. आणि मग त्यानंतर आम्ही चर्चा करालोय म्हणजे कदाचित त्यांच्या मनामध्ये म्हणजे गैरसमज निर्माण होऊ शकतो काय की बाबा हे थांबलेले आहेत म्हणजे आमच्या माघारी काहीतरी यांना बोलायचं असेल असं एक मनामध्ये माझ्या येऊन गेलं. आणि त्यानंतर मला वाटतं की चोपडे सरांचा फोन आला आणि त्यानंतर आम्ही चर्चा केली. म्हणजे कदाचित त्यांच्या मनामध्ये पण येऊ शकते की अरे आमच्या माघारी काहीतरी बोलणार असतील आणि आमच्या मनामध्ये पण असं आलं की अरे हे गेल्यामुळं त्यांच्या मनामध्ये येऊ शकते की अरे आमच्या माघारी काहीतरी अजून बोलायचं राहिलेलं आहे. आणि त्यामुळे विसंवादामुळे मला वाटतं की खरंच ती जो एकोपा आहे तर तो टिकू शकत नाही तर अविश्वास वाढू शकतो.
आणि त्या दुसऱ्या ह्याच्यामध्ये सांगितलेलं आहे की तुम्ही एकजुटीनं म्हणजे निरोप घेताय आणि प्रजेबद्दलची काय समजा कर्तव्य जे आहे तर ती तुम्ही काय केलं त्याबद्दल दक्ष राहायला पाहिजे म्हणून सांगितलेलं आहे. म्हणजे ज्यावेळी तुम्ही सभेमध्ये एकत्र येताय काहीतरी ठरवताय प्रजेच्या विषय असेल तर त्याबद्दल तुम्ही दक्ष राहिलं पाहिजे. आपल्या राज्याबद्दल आपल्या समाजाबद्दल आपल्या म्हणजे संघाबद्दल आपण काय दक्ष राहिलं पाहिजे. त्याबद्दल आपली कर्तव्य तर आपण केले पाहिजे. नाहीतर सभेमध्ये आपण ठरवणार सभेमध्ये आपण सर्व नियोजन करणार आणि बाहेर गेल्यानंतर मात्र आपण त्या गोष्टीबद्दल जर दक्ष नसेल तर खऱ्या अर्थाने मला वाटतं की ते जे काम आहे तर ते पूर्ण होणार नाही आणि सभेमध्येच फक्त ठरलं जाईल. बाकी प्रत्यक्ष मात्र ते काम होणार नाही. यासाठी मला वाटतं की आपण कर्तव्याबद्दल दक्ष राहिलं पाहिजे असं भगवान बुद्धांनी त्यावेळेला सांगितलेलं आहे. तिसरी गोष्ट आपण बघू शकतो की भगवान बुद्ध म्हणतात की जे कायदे म्हणून ज्या गोष्टी आपण ठरवलेल्या नाहीत तर त्या गोष्टी आपण अंमलात आणल्या नसल्या पाहिजे. म्हणजे आपण काही एखादा नियम केलाय आणि म्हणजे नियम केलाच नाही आणि तो मात्र आपण जर समजा आचरणात आणू शकू आपण कर्तव्य पार पाडत असतो तर ते काय आहे तर ते चुकीचं आहे म्हणतात भगवान बुद्ध. आणि जे कायदे म्हणून आपण ठरवलेलं आहे तर ते आपण अंमलात आणले पाहिजे. म्हणजे कायदे म्हणून जे केलं नाही तर ते जे आपण अंमलात आणलं नसलं पाहिजे आणि कायदे म्हणून केलेलं आहे तर ते आपण मोडणार नाही याची दक्षता आपण घेतली पाहिजे. याचा आपण बघू शकतो की उदाहरण म्हणून मला वाटतं की आपण म्हणजे सर्वोत्तम भूमिपुत्रामध्ये जे सावंगी सरांनी खूप चांगलं सांगितलेलं आहे. म्हणजे एखाद्या चोराला आपण समजा पकडलेला आहे चोरी केलेला आहे जर पकडलेला आहे तर आपण स्वतःहून त्याला सजा द्यायची नाही. आपल्याला जशी वाटते तशी तर आपण त्याला सजा द्यायची नाही. तर काय करायचं की काय समजा त्यासाठी मंडळ असेल किंवा त्याच्यासाठी न्याय व्यवस्था असेल तर त्याकडे त्यांना सोपवलं पाहिजे आणि ती जी काय आपली ठरलेल्या पद्धतीनं न्याय जी देण्याची किंवा सजा देण्याची जी पद्धत आहे किंवा तिची शहानिशा करण्याची जी पद्धत आहे तर त्याचा पहिला सुरुवातीला अवलंब केला पाहिजे आणि त्यानंतर आपण त्याच्यावर काय कारवाई करायची ते केली पाहिजे. आपण स्वतंत्रपणे आपण एखाद्या चोराला पकडून डायरेक्ट आपल्या मतानुसार आपण म्हणजे काय केली सजा दिली नसली पाहिजे. म्हणजे एक उदाहरण आपल्याला समजण्यासाठी आहे. तर ती गोष्ट आपण केली पाहिजे असं म्हणजे भगवान बुद्ध म्हणतात. म्हणजे कायदे म्हणून जे आपण ठरवलेलं आहे तर तेच केलं पाहिजे. कायदे म्हणून जे नाही ठरवलं तर ते आपण नाही केलं पाहिजे अशा अर्थाने भगवान बुद्धांनी सांगितलेलं आहे. त्यामध्येच मला वाटतं की वज्जींनी काय केलं पाहिजे जुन्या काळापासून आलेली जी नियमावली आहे म्हणजे पूर्वीपासून काही नियमावलेली आहे जी म्हणजे वज्जींच्या हिताची आहे समाजाच्या हिताची आहे वज्जींच्या सर्व म्हणजे ही कुशल आणि हिताची आहे अशी जी विचारसरणी आहे अशी जी नियमावली आहे तर तिचं आपण काय केलं पाहिजे पालन केलं पाहिजे. ती आपण पुढे चालवलं पाहिजे. त्यासाठी आपण त्या पद्धतीने वागत राहिलं पाहिजे ती मान्य करून. अशा पद्धतीने मला वाटतं की वज्जींना तिसरा नियम या ठिकाणी भगवान बुद्धांनी सांगितलेला. चौथी गोष्ट या ठिकाणी म्हणजे भगवान बुद्धांनी सांगितलेली आहे की जोपर्यंत आपल्यातील वयस्कर लोकांचा म्हणजे वज्जी मान राखतील किंवा त्यांचा सल्ला ऐकतील तोपर्यंत त्यांची हानी होणार नाही त्यांची वृद्धी होणार आहे त्यांचा ह्रास होणार नाही अशा अर्थाने मला वाटतं भगवान बुद्धांनी आपल्याला सांगितलेलं आहे. आता बऱ्याच वेळेला काय असतं की आपण म्हणजे नवीन लोक असतो बऱ्याच काही गोष्टींचा आपल्याला अनुभव नसतो आणि त्यामुळे मुतावीपणे आपल्याकडून कार्य करण्याची शक्यता असते. मात्र अनेक लोक असे असतात की ती आपल्याला अनुभवाच्या अनुषंगाने अनुभवाच्या जोरावर आपल्या समाजाला दिशा देण्यासाठी किंवा आपल्याला मार्गदर्शन करण्यासाठी ते मार्गदर्शन करत असतात. मात्र त्यांच्याकडे आपण बऱ्याच वेळेला दुर्लक्ष करतोय. ते वयस्कर झालेले आहे कदाचित वयाचा गॅप असेल किंवा आपण आता उमेदीने म्हणजे नवीन म्हणजे ऊर्जा असते आणि त्यामुळे कदाचित त्यांच्याकडे डोळेझाक करून आपण त्यांचा सल्ला ऐकण्यासाठी काय करतोय आपण म्हणजे ऐकत नाही त्यांचा त्यामुळे देखील आपली हानी होऊ शकते. यासाठी मला वाटतं भगवान बुद्धांनी सांगितलेलं आहे जोपर्यंत आपल्यातील वयस्कर लोकांचा आपण मान राखाल त्यांचा सल्ला ऐकाल तोपर्यंत आपली काय होणार आहे वृद्धी होणार आहे ह्रास होणार आहे असं वज्जींना भगवान बुद्धांनी सांगितलेलं आहे. पाचवी गोष्ट जी सांगितलेली आहे तरी आपण बघू शकते की जोपर्यंत वज्जी आपल्यातील कुल स्त्रियांना आणि कुलकुमारींना जबरदस्तीने डांबून आपल्या घरात ठेवणार नाही तोपर्यंत काय त्यांची वृद्धी होईल त्यांचा ह्रास होणार नाही. म्हणजे या ठिकाणी आपण बघू शकतो की स्त्रियांचा मान सन्मानाविषयी भगवान बुद्धांनी वज्जींना सांगितलेलं आहे. त्यांच्या चारित्र्याची आपण त्यांच्या चारित्र्याचं संरक्षण केलं पाहिजे त्यांच्या चारित्र्याची हानी केली नसली पाहिजे. यासाठी भगवान बुद्धांनी मला वाटतं की वज्जींना हा पाचवा नियम दिलेला आहे. सहावा नियम जो सांगितलेला आहे तर तो की गावात आणि गावाबाहेर असलेल्या चैत्यांचा सत्कार आणि गौरव केला पाहिजे. त्यांच्या बाबतीत पूर्वीपासून चालत आलेली जी काही धम्म कर्तव्य आहे तर ती पार पाडली पाहिजे. तोपर्यंत म्हणजे पार पाडतील वज्जी जोपर्यंत ती पार पाडतील तोपर्यंत काय त्यांची वृद्धीच होत राहील त्यांची हानी होणार नाही असं सांगितलेलं आहे. आता आपण बघू शकतो की हे जे काय आहे तर ते म्हणजे भगवान बुद्धांच्या काळात देखील मला वाटतं की अशी काही चैत्य होते
की जे हितकारक होते, ज्या काही समजा जास्त म्हणजे स्थळ होती, जी काही प्रेरणादायी होती, जी प्रोत्साहन देणार होती, जी मानवतेचं संरक्षण करणारी होती, जी विषमता विरोधी होती, अशी जी काही शक्तीस्थळं असतील तर त्यांचं आपण संरक्षण केलं पाहिजे, त्यांच्याबद्दल आपण सन्मान केला पाहिजे, त्यांचा आपण गौरव केला पाहिजे. अशा अर्थानं मला वाटतंय आपण म्हणजे ते याकडे बघू शकतोय. आज देखील मला वाटतं की लेण्या असतील किंवा जे आपली स्मृती स्थळं असतील अशांच्या बद्दल आपण त्यांचा सन्मान केला पाहिजे, त्यांचा गौरव केला पाहिजे. अशा अर्थानं मला वाटतं की भगवान बुद्धांनी त्यांच्याविषयी सांगितलेलं आहे. आणि जे धम्म कर्तव्य पार पाडतील म्हणजे त्याविषयी म्हणजे आपण म्हणजे त्याविषयी ज्यावेळी आदर आणि सन्मान आपण व्यक्त करू त्याविषयी आपली जी काही धम्म कर्तव्य आहे तर ती जोपर्यंत आपण पार पाडू तोपर्यंत मला वाटतं की वज्जींचा काय होणार नाही की क्षय होणार नाही किंवा ते त्यांची वृद्धीच होत राहील, त्यांचा ऱ्हास होणार नाही. अशा अर्थानं मला वाटतं भगवान बुद्धांनी सांगितलेलं आहे. आणि 7व्या प्रकारचं जे काय आहे तर ते मला वाटतं जोपर्यंत वज्जे आरहंतांना धम्माविषयक संरक्षण देतील आणि जी काय धम्माविषयी आरहंतांना संरक्षण देतील तोपर्यंत म्हणजे आणि त्यामुळे पूर्वी तिथे न आलेले आरहंत तिथे येत राहतील आणि आलेले आरहंत सुखाने राहतील. म्हणजे आपण बघू शकतोय की जी काय आरहंत आहेत म्हणजे भगवान म्हणजे मला वाटतं उदय सरांनी खूप चांगल्या पद्धतीने मला सांगितले की 5 जे विषय आहेत जी काही 5 गोष्टी आहेत ज्या दुःखमुक्तीसाठी म्हणजे हानिकारक असतात किंवा ज्या आपल्याला काम म्हणजे खिस्तात मागे खिस्तात अशा जे काय असतील म्हणजे द्वेष असेल म्हणजे लोभ असेल किंवा जे काय अज्ञान असेल किंवा आळस असेल आणि शंका कुशंका असतील ह्या ज्या 5 मानवी जीवनातील जे विकासाचे अडथळे जे आहेत म्हणजे व्यापार असेल, कामछंद असेल, निमित्त असेल, शंका कुशंका घेणाऱ्या जे काय म्हणजे हे असतील तर जी काय 5 अडथळे आहेत तर ती ज्याने नाहीसे केलेले असतात आपल्या जीवनातून अशा प्रकारचे जे आरहंत आहेत तर त्या आरहंतांना म्हणजे येण्यासाठी ते जर आपल्यामध्ये आले असतील तर त्यांची आपण काळजी घेतली पाहिजे, त्यांचा आदर केला पाहिजे, त्यांचा सन्मान केला पाहिजे, त्यांचं ऐकलं पाहिजे. जर त्यांची आपण काळजी केली तर तिथं आरहंत जे म्हणजे आतापर्यंत जे आलेले नाहीत तर ते आरहंत काय होतील ते येत राहतील, आपल्याला मार्गदर्शन करत राहतील, आपल्याला प्रेरणा देत राहतील. अशा अर्थानं मला वाटतं की तो मुद्दा आलेला आहे आणि सुखाने राहतील. त्यामुळे काय होईल आपली वृद्धीच होईल, आपला भास होणार नाही. अशा अर्थानं मला वाटतं की जे 7 आहेत तर नियम मला वाटतं भगवान बुद्धांनी वज्जींना सांगितलेलं आहे. आता हे जे काय समजा सहज आपण नियम जे बघितलेले आहेत तर हे नियम ज्यावेळी आपण बघतोय की एकत्र येण्याचे असतील किंवा स्त्रियांची काळजी घेण्याची असतील किंवा आपल्या स्थळांची काळजी घेण्याची असतील, त्यांचा मान सन्मान करण्याची असतील किंवा आरहंताची काळजी घेण्याची असतील तर हे जे नियम आहेत तर ते त्यावेळी जसं सुरुवातीला मी म्हटलं की त्यावेळेला जे काय समजा लाभदायक होते तर ते आज देखील आपल्याला लाभदायक आपण बघू शकतोय. दुसरी गोष्ट आपण बघू शकतो की वज्जींना म्हणजे भगवान बुद्धांनी ज्या अर्थी हे सगळं सांगितलेलं होतं तर त्या अर्थी भगवान बुद्धांना त्यांच्या सुरक्षितेची काळजी होती, म्हणजे त्यांच्या संरक्षणाची काळजी होती आणि भगवान बुद्धांना न विचारता देखील त्यांनी सांगितली होती. आणि ज्या वेळेला आपण बघतोय की अजातशत्रू जो बिंबिसार आहे तर त्याला महत्वाकांक्षा होती की वज्जींना जिंकलं पाहिजे, वज्जींचं जे काय वृद्धी होत आहे, त्यांचा विकास होत आहे, त्यांचं जे काय चांगलं होत आहे हे म्हणजे न बघवल्यामुळं काय होते की अजातशत्रूला काय होते की वज्जींना जिंकण्याचा मोह निर्माण झाला होता आणि त्यामुळं अजातशत्रूनं काय केलं की हे जे आहे म्हणजे नियम पाळणारे जे वज्जे आहेत त्यांना जिंकण्यासाठी त्यांचा पराभव करण्यासाठी त्याने काय केलं वर्षाकार ब्राह्मण म्हणजे वस्त्रकार सुत्तामध्ये मला वाटतं की नंतर आलंय तर ते वस्त्रकार सुत्तामध्ये म्हणजे ते कसे म्हणजे अजातशत्रूनं कसं वर्षाकार ब्राह्मणाला तिकडं भगवान बुद्धांच्याकडे पाठवलं आणि भगवान बुद्धांच्याकडे गेल्यानंतर वर्षाकार ब्राह्मणाने काय केलेलं आहे की त्यांना वंदन केल्यानंतर अजातशत्रूची महत्वाकांक्षा आहे जिंकण्याची, वज्जेचा पराभव करण्याची ती त्यांना सांगितलेलं आहे. आणि त्यावेळेला मला वाटतं की भगवान बुद्धाने आनंदाला विचारलं की अरे आनंदा की बाबा वज्जी खरंच ह्या 7 नियमांचं पालन करत आहेत का? आणि 7 नियमांचं पालन करत आहे ज्यावेळेला भगवान बुद्धांना समजलं तर त्यावेळेला भगवान बुद्ध म्हटले की जोपर्यंत वज्जी ह्या 7 नियमांचं पालन करणार आहे तोपर्यंत त्यांचे म्हणजे वृद्धीच होत राहणार आहे, त्यांचा ऱ्हास होणार नाही, त्यांना कुणीही हरवू शकणार नाही, त्यांचा कुणीही पराभव करू शकणार नाही. आणि हे ज्या वेळेला वस्त्रकार ब्राह्मणाच्या सोबत म्हणजे वर्षकार ब्राह्मणाच्या सोबत ज्या वेळेला चर्चा झाली आणि ब्राह्मणाच्या लक्षात आलं की जोपर्यंत वज्जी ह्या 7 नियमांचं पालन करणार आहे तोपर्यंत त्यांचा काय होणार आहे की पाडा होणार नाही, त्यांचा पराभव होणार नाही, त्यांना जिंकण्याचे जे मार्ग आहेत तर ते आपण दुसऱ्या पद्धतीने कुठले तरी केले पाहिजे. तर ह्या वेळेला तो असं म्हणतो की भगवान जोपर्यंत हे वज्जे त्या 7 पैकी एखाद्या नियमाचं जोपर्यंत पालन करतील तोपर्यंत त्यांना आपल्याला जिंकता येणार नाही असं म्हणून तो काय करतोय की अजातशत्रूकडे आलेला आहे आणि अजातशत्रूबरोबर चर्चा करताना त्यांच्या लक्षात असं आलेलं आहे की जोपर्यंत
हिसाब नियमांचं पालन करतील तोपर्यंत वजींचा म्हणजे पाडा होणार नाही किंवा पराभव होणार नाही. आणि त्यानंतर त्यांनी काय केलेलं आहे की 2 प्रकारे वजींना जिंकता येईल अशा पद्धतीने त्यांनी विचार विनिमय केला आहे. की पहिली पद्धत अशी आहे की त्यांना लाचलुचपत म्हणजे काहीतरी देऊन घोडे देणं असेल किंवा काय बाकीच्या गोष्टी देऊन त्यांना जिंकता येईल. मात्र अजातशत्रूला हे लक्षात आलं की जर आपण त्यांना घोडे किंवा इतर काही गोष्टी दिल्या आणि जर जिंकलं तर राज्याच्या हानी होईल किंवा राज्याच्या जे काही संपत्तीमध्ये घोडे असतील किंवा बाकीचे काय गोष्टी असतील तर त्या कमी होतील. त्याच्यापेक्षा जर आपण त्यांच्यामध्ये म्हणजे वर्षकारांना सांगितलं की आपण त्यांच्यामध्ये फूट पाडून त्यांना जिंकू शकतो. म्हणजे एक त्यांना लाच देऊन जिंकू शकतोय किंवा दुसरी त्यांच्यामध्ये फूट पाडून जिंकू शकतोय. तर दुसरा जो पर्याय आहे तर तो त्या दोघांनी निवडलेला आहे. आणि वर्षकारांना त्यांना सांगितलं की मी काय करतो की ज्या वेळेला म्हणजे आपली सभा बोलेल राज्याची सभा भरवेल तर त्यावेळेला मी काय करेन की तुम्ही वज्जींच्या हरवण्याबद्दल किंवा त्यांच्या पराभवाबद्दल त्यांना जिंकण्याबद्दल तुम्ही विषय काढा. आणि त्या विषयाच्या वेळेला मी काय एवढंच म्हणेन की वज्जी जे आहेत तर ते व्यापार करत आहेत, शेती करत आहेत आणि त्यामुळं त्यांना कशाला म्हणजे त्यांचा पराभव करायचा किंवा त्यांची बाजू घेऊन बोलेल. आणि त्यावेळेला त्यातून मी बाहेर पडेल म्हणजे सभेतून मी बाहेर पडेल. आणि त्यावेळेला तुम्ही काय करा की माझ्याविषयी चर्चा करा त्या सभेमध्ये की बाबा हा याला काय लागलेला आहे या म्हणजे त्यांची एवढी बाजू हा घेत आहे. अशा अर्थानं तुम्ही काय करा की माझ्याविषयी बोला. आणि मी बाहेर पडल्यानंतर काय करेन की मुजरांना म्हणजे त्यांच्यासाठी वजीच्यासाठी काय करेन मी पाठवून देईन म्हणजे नजरांना काहीतरी पाठवून देईन. आणि तुम्ही काय करा की तो नजरांना म्हणजे त्या जी काही समजा सुरक्षेची जी काय आपलं कडा असते तर त्यावेळेला शिपायांच्या माध्यमातून तुम्ही पकडा आणि मला काय करा की परत ह्या राज्यामध्ये घेऊन या. आणि मला कैदी न करता काय सांगितलेलं कैदी न करता मारहाण न करता मला काय करा माझं मुंडन करा आणि मला काय करा या राज्यातून हाकलून द्या. म्हणजे हे अतिशय म्हणजे प्लॅनिंग करून या दोघांनी काय केलेलं आहे हे सगळं नियोजन करून त्या वर्षाकार ब्राह्मणाला काय केलेलं आहे की त्या वज्जींच्या राज्यामध्ये म्हणजे हाकलून दिलेलं आहे. आता ही जी गोष्ट आहे तर ते आपण बघू शकतो ठरल्याप्रमाणे सगळ्या गोष्टी झाल्या. वज्जींना म्हणजे वज्जींचा जो विषय आहे तर तो आल्यानंतर वर्षाकारानं परत ते सांगितलेलं आहे की बाबा ते शेती करून म्हणजे व्यापार करून जगत आहे त्यांचं आपल्याला काय पडलेलं आहे अशा अर्थाने तो बोलला असेल. आणि त्यातून तो बाहेर निघून गेला. त्या ठरल्याप्रमाणे सगळ्या गोष्टी घडल्या. कैदी न करता मारहाण न करता याच्यावर वर्षाकारावर आरोप ठेवले गेले आणि वर्षाकाराला काय हाकलून दिले गेले. आता वज्जींच्या नंतरची आपण गोष्ट बघू शकतो. आता वज्जीलाही माहिती होतं की वर्षाकार हा तिथला महामात्या म्हणून काम करत होता, तिथं काम करत होता. तो अतिशय म्हणजे अजातशत्रूचा विश्वासू सल्लागार होता आणि कपटी होता, धूर्त होता हे वज्जींना माहिती होतं. सगळ्या गोष्टी माहिती होत्या. तरी देखील म्हणजे चर्चा सुरू झाली की अरे म्हणजे वर्षाकाराला अशा म्हणजे हाकलून दिलेला आहे त्याच्यावर आरोप ठेवून. हे वज्जींच्या मध्ये ज्यावेळी चर्चा निघली तर त्यावेळेला काही वज्जी म्हणले की अरे तो धूर्त आहे, तो कपटी आहे, तो म्हणजे अजातशत्रूचा म्हणजे सल्लागार आहे तो आणि तो कपटी असल्यामुळे धूर्त असल्यामुळे त्याला आपल्या इकडं गंगा पार करू द्यायची नाही. म्हणजे गंगा नदी आहे तर ती पार करू द्यायची नाही आणि आपल्यामध्ये त्याला घ्यायचं नाही. पण काही वाटलं म्हणजे वज्जी जे आहे तर ते काय म्हटले की नाही त्यानं आपली बाजू घेतलेली आहे. आपल्याबद्दल त्यानं तिथं बाजू आपली घेतल्यामुळे त्याला काय केलेलं आहे हाकलून दिलेला आहे, त्याच्यावर आरोप ठेवलेला आहे. आणि त्यामुळे त्याला काय आपण नाकारता कामा नाही, त्याला आपल्यामध्ये घेतलं पाहिजे. आणि अशा अर्थानं मला वाटते की बहुतांश लोक म्हणजे ज्यांनी चांगल्या पद्धतीने सांगितलं जे खरं सांगितलं त्यांचं न ऐकता काही लोकांच्या म्हणजे मांडणीमुळं लोक एक म्हटले की बाबा ठीक आहे येऊ दे. आणि ज्यावेळेला वर्षाकार ह्या म्हणजे वज्जींच्या राज्यामध्ये आला तर त्यावेळेला आपण बघतोय की म्हणजे त्याला विचारलं की अरे तुला का हाकलून दिलं. आणि तिने जी घडलेली परिस्थिती आहे तर ती मला वाटतं की वज्जींच्या सगळ्या लोकांना सांगितली. आणि वज्जींनी तेवढ्यावर न थांबता त्यांना मग विचारलं की तुम्ही तिथं म्हणजे अजातशत्रूच्या राज्यामध्ये कुठल्या पदावर होता. मग तिथे सांगितलं की महामात्य पदावर मी तिथं काम करत होतो. म्हणजे आपण म्हणू शकतो महामंत्री म्हणून मी तिथं काम करत होतो. तर ते पद वज्जींनी त्याला दिलं. म्हणजे इकडे आल्यानंतर निवड नुसतं सामावून घेतलं नाही तर ते पद पण दिलं. आणि ते पद दिल्यानंतर तिने काय केलं 3 वर्षे जवळजवळ 3 वर्षे काय केलं की राजकुमारांना देखील तो शिक्षण देत होता. शिक्षणाचं काम केलं. आणि दुसरी तिसरी म्हणजे 3 वर्ष तो काय करत होता की अतिशय स्वतःवर विश्वास संपादन केला, लोकांचं मन जिंकले आणि अतिशय चांगल्या पद्धतीने न्यायव्यवस्था तिथली निर्माण केली, न्यायव्यवस्था काम केलं. आणि 3 वर्षाच्या कार्यकाळामध्ये एकीकडे तो न्यायव्यवस्थेचं चांगलं काम करत होता, दुसरीकडे तो काय करत होता की म्हणजे शिक्षण पण राजा म्हणजे राजकुमारांना वगैरे शिक्षण चांगल्या पद्धतीने देत होता. आणि त्यामुळे विश्वासाचं संपादन एका बाजूला करत होता आणि दुसऱ्या बाजूला काय करत होता तर वज्जींच्या मध्ये फूट पाडण्याचं तो काम करत होता.
तो काय करायचा, आपण ऐकलं असेल की एखाद्या म्हणजे समजा आपण सगळेजण इथे जमलेलो आहे, तर एखाद्या माणसाला तो घेत होता, मला वाटतं आम्ही सरांच्याकडून अनेक वेळा आपण ऐकलेला आहे, तर तो एखाद्या व्यक्तीला समजा अनेक तुला इकडे घेणार आणि म्हणणार कानामध्ये साईडला घ्यायचं आणि म्हणायचं कानामध्ये हवंच असं बोलणार, अरे म्हणजे शेती कशी चालू आहे, शेतीचं काम कसं चालू आहे, व्यवस्थित आहे का, हा म्हणजे शेती बैल जुंपून तुम्ही शेती करता का, म्हणजे असं कानामध्ये सांगायचं. आणि मग जो कोण समजा अनिरुद्ध इकडे आलेला आहे तर त्यांना म्हणजे सांगायचं हो ठीक आहे, हो ओके तसं चालू आहे. मग बाकीचे लोक त्यात परत गेल्यानंतर विचारायचे ना त्या म्हणजे समजा अनिरुद्ध त्याला की बाबा काय म्हणजे वर्षाकार काय म्हणले, काय बोलले, तर ते म्हणायचे नाही शेतीविषयी विचारलं, बैलांच्या विषयी विचारलं, बैल जुंपून तुम्ही शेती करताय का असं विचारलं, तर ते बाकीच्यांना म्हणजे विश्वास पटायचा नाही. बाकीच्यांना वाटायचं की अरे हे तर सार्वजनिक पद्धती आहे ना, सगळ्यांच्या समोर विचारायला काय अडचण होती. आणि त्यामुळं काय व्हायचं की जरी समजा खरं सांगितलेलं असलं तर त्यांचा विश्वास नाही पटायचा, नाही हा काहीतरी लपवाला आहे, हा काहीतरी राखून सांगायला आहे, अशा अर्थानं ते त्याच्यावर अविश्वास टाकायचे. नंतरच्या वेळेला काय करायचं, दुसऱ्या वेळेला की बाबा तुम्ही जेवण केलंय का, एका साईडला घ्यायचं म्हणायचं तुम्ही जेवला का, पोटपोट जेवला का, म्हणजे काय असेल ते विचारत असेल. आणि त्यामुळं ते परत त्या वजींच्यात गेल्यानंतर त्या व्यक्तीला परत विचारलं जायचं वजीला की काय म्हणला, तर ते काय जेवण केलं का, मग ही सार्वजनिक ठिकाणी त्याला विचारायला काय अडचण आहे, तू काहीतरी लपवत आहे, अशा अर्थानं गैरसमज हा वाढत गेला. नंतर काय केला की ही काय सर्वसामान्य गोष्ट झाली, पण नंतरच्या वेळेला आपण बघू शकतोय की एखाद्याला विचारायचं की तुझी दुरावस्था झाल्या काय, म्हणजे मानहानीसारखं त्याला काहीतरी वाटावं असं तुझी दुरावस्था झाल्या काय, मग त्याला कसं तर वाटलं दुरावस्था झाल्या म्हणजे काय, तुम्ही असं का मला म्हणताय दुरावस्था झाल्या काय म्हणजे काय, मग तो म्हणायचा की असं कोण म्हणाले, आपण म्हणतोय ना असं कोण म्हणाले, मग तू काय म्हणायचा अमुक जे समजा वज्ज आहे तर तो तुमच्याबद्दल असं बोलत होता, असं तो म्हणायचं. म्हणजे म्हटल्यानंतर त्याला पण राग यायचा त्या, आणि बाकीच्या जी काय म्हणजे समजा वज्ज आहे तर त्यांना पण राग यायचा. म्हणजे अशा पद्धतीनं म्हणजे तू काय केला की त्यानं त्यांच्यामध्ये अविश्वास निर्माण केला, एकामेकांच्या बद्दल काय केलं की दुहेरी वाजवण्याचं जे काय काम आहे तर वर्षाकारांनी केलेलं आहे. आणि आपण असं बघतोय की ज्या वेळेला वज्जीने असं ठरवलेलं होतं की एखाद्या म्हणजे आपल्या राज्यावर समजा जर काही संकट आले, कोणतर चालून आला, कोणतर चालू करून आला, तर आपण काय करायचं की राज्यामध्ये जो समजा नगारा आहे तर तो वाजवायचा. आणि नगारा वाजवल्यानंतर काय करायचं, नगारा जर वाजवला तर आपण जेवत असू, काय समजा आराम करत असू किंवा कुठल्या तरी अतिमहत्वाच्या कामात असू, तर सगळी महत्वाची जी कामं आहेत तर ती सोडून जे शूर असतील किंवा जे ताकदवार असतील, जे काय म्हणजे तरुण असतील, अशा लोकांनी काय करायचं की जिथं म्हणजे आपल्याला आपली जी वेस आहे तर तिथं आपण जाऊन सगळेजण काय तटस्थपणे उभं राहायचं आणि शत्रूला हल्ला करू द्यायचं नाही किंवा त्यांना आत येऊ द्यायचं नाही, अशी जी त्यांची नियमावली होती. तर ती काय झाली की म्हणजे वर्षाकारानं काय केलं की हे 3 वर्ष झाल्यानंतर ज्यावेळेला त्याला कळालं की आता ही जी वज्ज आहे तरी एकत्र येत नाहीत, एकमेकांना बोलत नाहीत, एका दिशेनं दोघं देखील जात नाहीत किंवा एकत्र जमत नाहीत, त्यांच्यामध्ये आता अविश्वास निर्माण झालेला आहे, गैरसमज निर्माण झालेला आहे. अशा वेळेला अजातशत्रूला वर्षाकारांना निरोप दिला की आता ही चांगली भूमी जी आहे ती तयार झालेली आहे हल्ला करण्यासाठी, त्यांचा पराभव करण्यासाठी, आणि तुम्ही काय करा आता त्याची तयारी करा. आणि हे ज्या वेळेला वज्जींना कळालं की आता अजातशत्रू आपल्यावर हल्ला करणार आहे, आपला पराभव करण्यासाठी येणार आहे, आपला तो विनाश करण्यासाठी येणार आहे, हे ज्यावेळेला कळालं तर त्यावेळेला सगळ्यांनी म्हटले की बाबा ठीक आहे येऊ दे तू, आपण एकत्र जमायचं किंवा हे करायचं असं त्याच्यामध्ये झालं नियोजन. पण प्रत्यक्ष ज्या वेळेला अजातशत्रू ज्या वेळेला गंगा पार करून ज्या वेळेला त्या म्हणजे आला राज्यामध्ये, तर त्यावेळेला नगारा म्हणजे ज्यावेळेला काळ तर नगारा वाजवला गेला. नगारा वाजवल्यानंतर लोक म्हणले की जे शूरवीर असतील, जे ताकदवार असतील किंवा जे काय सबळ असतील तर अशा लोकांनी तिथं यावं, अशा अपेक्षेने अपेक्षा सगळ्यांनी व्यक्त केल्या. आता प्रत्यक्षात नगारा वाजवला गेला आणि त्यावेळेला हा जाईल, तो जाईल, त्याचं काम आहे, मी का जाऊ, अशा अर्थानं करायचा विचार झाला असेल. त्यावेळेला तिथं कोणच गेलं नाही, आणि कोण न गेल्यामुळे काय झालं की अजातशत्रू निवांतपणे म्हणजे कुठल्याही प्रकारचा प्रतिकार त्याला करायला लागला नाही, तो निवांतपणे आला आणि त्या राज्याचे धुळदान करून तो निवांतपणे त्याला म्हणजे जिंकला आणि तो निघून गेला. म्हणजे सांगण्याचं तात्पर्य काय आपण बघू शकतोय की आपल्यामधला जर म्हणजे अविश्वास आपण एकामेकाला जर समजा गमावला, आपण जर एकमेकाबद्दल सहज आपण म्हणजे समजा आपला एखादा बांधव आहे त्याच्याबद्दल अविश्वास जर आपण निर्माण झाला आपल्या मनामध्ये, तर आपण सहज एकत्र येत नाही. आपल्यामध्ये बऱ्याच वेळा मतभेद असतात, पण ते मनभेद आहेत ना तर ते असले नसले पाहिजे. विचाराची कदाचित देवाणघेवाण करत असताना आपल्यामध्ये कमी जास्तपणा असू शकतोय, म्हणजे मला एक वाटू शकतोय, विकास सरांना एक वाटू शकते, उदय सरांना एक वाटू शकते, ही झाली काय वैचारिक स्वभावाची इकडे तिकडे. मात्र ज्यावेळेला आपण म्हणजे जर मन जुळलेले असतील तर किती वेळाही आपल्यामध्ये वाद निर्माण झाले, आपल्यामध्ये मतभेद निर्माण झाले,
तरी समजा एखाद्याबद्दल आपल्या मनामध्ये जर मतभेद निर्माण झाले तर ते जास्त न ताणता आपण कमीत कमी काळामध्ये ते कमी करण्यासाठी प्रयत्न केला पाहिजे. आणि जर तसं केलं तर खऱ्या अर्थानं आपली युनिटी होऊ शकते. आज आपण बघतोय की ही जी काय समजा म्हणजे भगवान बुद्धांनी जे नियम सांगितलेले आहेत तर ते आपण सुरुवातीलाच म्हटले की हे आपल्या सर्वांना लागू होण्याचे म्हणजे होण्यासारखे आहे. बाबासाहेबांनी आपल्याला बघू शकतो की आपण बाबासाहेबांनी आपल्याला म्हणजे एवढे म्हणजे राजघटनेच्या अनुषंगानं या अखंड भारत देशाला म्हणजे एवढ्या जाती आहेत, धर्म आहेत, पंथ आहेत, वेगवेगळे वंशाचे लोक आहेत, ह्या लोकांना सगळ्यांना घटनेच्या माध्यमातून एकत्र बांधलं तरी देखील आज आपण संविधान फक्त आहे म्हणून आपण काय करतोय की एकत्र आहे. उद्या जर आणि अंतर्गत मात्र आपण बघितलं तर या देशाची अशी अवहेलना झालेला आहे की अनेक संघटना आहेत, अनेक पक्ष आहेत, अनेक म्हणजे धर्म आहेत. यामुळे त्या धर्मामध्ये देखील ताळमेळ नसल्यामुळं आजची परिस्थिती देखील आज हा देश आणि परत गुलाम होतोय का काय अशा म्हणजे आज अंतर्गत बघितलं तर वैचारिकरित्या आपण गुलाम आहोतच. म्हणजे ते कदाचित वरवरचं स्वातंत्र्य आपल्याला दिसत आहे पण कधी आपला देश गुलाम होईल सांगता येत नाही. कारण ह्या देशाला ह्या देशाची जर परंपरा आपण बघितली तर गुलामीचीच आहे. म्हणजे भगवान बुद्धाने जे सांगितलेलं 2500 वर्षापूर्वी या देशातल्या प्रत्येक नागरिकाने जर आपल्या स्वतःला लागू केलं असतं, आपल्या स्वतःला जर ते लागून बघितलं असतं तर आज आम्ही कितीतरी वेळा आपला देश जो गुलाम झालेला आहे तो झाला नसता. आणि म्हणून मला एवढंच म्हणायचं आहे की आज देखील ह्या म्हणजे 7 नियमांची वैद्यच्या नियमाची आपल्या स्वतःला लावून घेण्याची म्हणजे जी गरज आहे. आज म्हणजे मी ह्या विषयावर जेव्हा चर्चा करत होतो तर त्यावेळेला असं वाटलं की अरे हे फार महत्वाचं आहे. आता आज हे नियमांचं पालन म्हणजे आपण एकोप्याने एकत्र येत नाही, एकजूट आपल्यामध्ये नसते, आपण सातत्यानं मोठ्या संख्येने एकत्र येत नाही. त्यामुळे काय होतंय की ज्या अकुशल म्हणजे हे आहेत बाबी आहेत तर त्या काय आहेत फैलावत आहेत. ज्या अहिताच्या ज्या गोष्टी आहेत तर त्या घडत आहेत. जे करायला नको ते आपण करत आहे, जे करायला पाहिजे ते आपण करत नाही. आणि त्यामुळे मला वाटतं की आपण एकोप्यानं एकत्र आलं पाहिजे. आपण बघतोय की बाबासाहेबांचं शेवटच्या टप्प्यामध्ये बाबासाहेब अतिशय सातत्यानं रडत होते. सातत्यानं त्यांना एकच म्हणजे एक गोष्ट सातत्यानं त्यांना पोहोचत होती ती म्हणजे मी आजपर्यंत जो काही समजा रथ आहे, समतेचा रथ आहे तर तो इथं करून आणलेला आहे. परंतु इथून पुढे येणारा एक व्यक्ती देखील आपल्याला समोर दिसत नाही की तो त्याच्याकडे की बाबा हे सांगावं की बाबा तू या इथून पुढे काय कर, हा जो समतेचा रथ आहे तर ते पुढे घेऊन जा. आणि म्हणून बाबासाहेबांना खंत वाटत होती. त्यावेळेचे जे नेते असतील तर ते परस्परांमध्ये अविश्वास होता, परस्परांमध्ये गैरसमज होता. राजकारणासाठी मी पुढारी का तू पुढारी, मी नेता का तू नेता, अशा अर्थानं सगळ्यांची मानसिकता होती. माझं खरं का तुझं खरं. एका वेळेला मी ऐकले की एकदा सभा भरली होती आणि सभेमध्ये खांब आहे ना, खांबाला अध्यक्ष केलं. त्या खांबाला अध्यक्ष केलं. कदाचित आम्ही सरांनी कदाचित सांगितलेलं का कोणी सांगितलं मी ऐकलंय. तर त्या खांबाला त्याने अध्यक्ष केलं आणि सभा घेतली. म्हणजे एवढी दूर अवस्था आपल्या झालेली. आज देखील म्हणजे नेता कोण म्हणजे हे आवदे सरांनी खूप चांगल्या पद्धतीने सांगितले की ज्या वेळेला मीपणा तुमचा आपला येतोय ना, ज्यावेळेला मीपणा येतो तर त्यावेळेला बाकीचे लोक सगळे आपण डिलीट केलेले असतात. ज्या वेळेला माझी संघटना येते तर त्यावेळेला बाकीच्या संघटना डिलीट झालेल्या असतात. ज्यावेळेला माझा समाज मी ज्यावेळेला म्हणतोय तर त्यावेळेला बाकीचे समाज सगळा डिलीट झालेला असतो. आणि त्यामुळे मी म्हणणं आहे ना तर ते आपण सोडून दिलं पाहिजे. मला वाटतं की 8-10-7-8 वर्ष झाले. मला वाटतं 2015 पासून आपण एक चांगलं काही गोष्टी राबवल्या की त्यामध्ये मी माझं आणि माझ्यामुळं ही जी 3 शब्द आहेत तर ते आपल्यातून आपण काढून टाकण्याचं काम केलं. मी, माझ्या आणि माझ्यामुळं हे जे 3 शब्द आहेत ना ते एवढे घातक आहेत. हे आपल्या स्वतःला पण घातक आहेत, मात्र ते इतरांना पण घातक आहेत आणि पूर्ण समाजाला ते घातक आहेत. त्यामुळे मी, माझं आणि माझ्यामुळं ही जे काय आहे गोष्टी तर ते काढून टाकल्या पाहिजेत. आपण आपल्यामुळं असं ज्या वेळेला म्हणू आपण आणि आपल्यामुळे ज्यावेळेला आपण म्हणू तर त्यावेळेला मला वाटतं की त्यामध्ये सगळेजण सामावून येऊ शकतात आणि ती आपली सर्वांची जबाबदारी आहे. या गोष्टी कदाचित अजून म्हणजे बऱ्याच गोष्टी अजून मांडता येतील. आणि दुसरी गोष्ट कशी की काही गोष्टी आपण बघतो की समाज एका वेळेला बदलण्याच्या मनस्थितीमध्ये नसतो. म्हणजे आज आपण म्हटलं की मिंच्यातला सगळा समाज आहे तर ते आपण बदलूया तर आपण तसं बदलू शकत नाही. पण जी बदललेली आहे, ज्याला ही विचारसरणी पडलेली आहे, धर्माच्या अनुषंगाने असेल, संघाच्या अनुषंगाने असेल किंवा इतर जे काय असं बाबासाहेबांच्या विचाराच्या अनुषंगाने असेल, ही जी काय आपल्याला संकल्पना किंवा ही जी विचार पडलेला आहे तर ती विचार पटणाऱ्या लोकांचा जोपर्यंत समुदाय बनत नाही
त्या लोकांच्या मध्ये जोपर्यंत विश्वास निर्माण होत नाही, त्या लोकांच्या मध्ये आपापसातले जे मतभेद आहेत तर ते नाहीसे होत नाही, त्यांच्यामध्ये जोपर्यंत युनिटी होत नाही, त्यांच्यामध्ये जोपर्यंत एकजुटता निर्माण होत नाही, तोपर्यंत आपण कितीही काम केलं, कितीही काही करत राहिलो तर तोपर्यंत आपल्या समाजामध्ये किंवा आपल्याला पाहिजे तसं वातावरण निर्माण होणार नाही. त्यामुळे मला सातत्यानं असं वाटत आहे आम्ही सर की आपली समजा आता हे मिंचेमध्ये आहे, ते समजा 4 कुटुंब आहेत, 10 कुटुंब आहेत, ही 10 कुटुंब जोपर्यंत समजा ओळगावची 4 कुटुंब आहेत त्यांच्याशी जोपर्यंत संलग्न होत नाहीत, नागावमधल्या 4 कुटुंबाशी संलग्न होत नाहीत, नेसमधल्या 4 कुटुंबाशी संलग्न होत नाहीत, तोपर्यंत आपली युनिटी तयार होणार नाही. आणि जोपर्यंत आपली युनिटी तयार होणार नाही तोपर्यंत आपण कितीही काम केलं तरी त्याचा आउटपुट हा काय होणार आहे, तसं आपल्याला पराभवाच्या दृष्टीने होणार आहे, आपली वृद्धी होणार नाही. त्यामुळे आपण असं केलं पाहिजे की समजा इथे 10 माणसं आहेत, 10 कुटुंब आहेत ना, त्या 10 कुटुंबांना एकत्र केलं पाहिजे. वडगावमध्ये 10 कुटुंब आहेत ना, त्या 10 कुटुंबांना एकत्र केलं पाहिजे. चोकमध्ये 10 कुटुंब आहेत तर त्या 10 कुटुंबांना एकत्र केलं पाहिजे. समजा नेरमध्ये 10 कुटुंब आहेत तर त्या 10 कुटुंबांना एकत्र केलं पाहिजे. असा ज्यावेळेला 100 कुटुंब तुम्ही एकत्र येऊन आपण काम करणार आहे, त्यांच्या हितासाठी, त्यांच्या सुरक्षिततेसाठी आणि त्यांच्या विकासासाठी जोपर्यंत आपण प्रयत्न करणार नाही तोपर्यंत जे काम करणार आहे त्यांना पण प्रेरणा मिळणार नाही, त्यांना पण प्रोत्साहन मिळणार नाही आणि अधिक जे काम आहे जे आपण ठरवलेले जे आहे तर ते उद्दिष्ट आपलं पूर्ण होणार नाही. तर मला वाटतं की ह्या अनुषंगानं ही जी नियम आहेत तर ते आपण आपल्यासाठी पहिल्यांदा लागू करूया. कारण मला वाटतं की मिंचेचा समाज मोठा आहे, सगळ्यांच्या आपण ज्या काही समजा अपेक्षा असतील त्या पूर्ण करू शकत नाही, त्यांना जे हवं ते आहे आपण देऊ शकत नाही. पण 10 कुटुंबाला आपण काय ना काय देऊ शकतोय, 10 कुटुंबाच्या विकासासाठी आपण काय करू शकतोय, ही जर गोष्टी केली आणि ह्या लोकांनी जर एकत्र आले तर निश्चितच जे बाबासाहेबांना अभिप्रेत होतं, जे धर्माला अभिप्रेत आहे, अशा गोष्टी आपण करू शकतोय आणि आपला देखील स्वतःचा विकास करत करत आपण काहीतरी लोकांना देऊ शकतोय. अशा अर्थानं आपण ह्या मला वाटते की विषयाकडे बघावं आणि वजनचा नियम सातत्यानं आपण वाचलं पाहिजे, ऐकलं पाहिजे आणि ते तोच प्रयत्न आपण नियम आहेत तर त्या नियमांचा स्वतः अंगीकार करून तो समाजामध्ये आपण पसरवण्यासाठी प्रयत्न केला पाहिजे. उदय सरांनी खूप चांगल्या पद्धतीने सांगितलं की मी पण जोपर्यंत आपण सोडणार नाही तोपर्यंत मला खुर्ची मिळेल काय, मला पद मिळेल काय, मला बोलायला मिळेल काय, मीच बोललं पाहिजे असं ज्या वेळेला आपल्या मनामध्ये ज्या वेळेला भावना येईल तर त्यावेळेला मला वाटतं की आपण मागं आलेला असणार आहे. इतरांना संधी देणार. तुम्ही लोक खूप चांगलं उदय सर असतील, आम्ही सर करतात, म्हणजे भोसले सर असतील, प्रदीप सर असतील, नेचकर सर आहेत, तर त्यांना बोलण्याची संधी देऊन त्यांना तयार करतात. ही एक आपण मागं येण्याची आणि दुसऱ्याला संधी देण्याची जी बाब आहे तर ती आपण सातत्याने अशा गोष्टी केल्या पाहिजेत. आपण तर तयार होत आहोत पण आपल्याबरोबर इतर लोकांना तयार करणं, त्यांना सामावून घेणं, ह्या जो गोष्टी जोपर्यंत आपल्या समाजामध्ये होणार नाही आणि जर एखाद्या वेळेस समजा मी भेटलो नाही किंवा आपल्यामध्ये संपर्क आला नाही, आपल्यामध्ये समजा एखादी मीटिंग झाली नाही, बैठक झाली नाही तर आपल्यामध्ये अविश्वास निर्माण नाही झाला पाहिजे, आपल्यामध्ये गैरसमज निर्माण झाला नसला पाहिजे. जसा आपण समजा नितीन दादांच्यावर जसा विश्वास आहे तो कायम आपण विश्वास राखला पाहिजे. त्यांच्याबद्दल एखादी आपल्या मनामध्ये समजा शंका निर्माण झाली तर आपण डायरेक्ट त्यांना फोन केला पाहिजे, दादा असं आहे, असं हे बरोबर आहे का, हेच काय झालं, ही अशाची गोष्ट आपल्याला समजलेली आहे, त्याबद्दल काय, हे जोपर्यंत आपण करणार नाही. नितीन दादांच्या बद्दल एखादी गैरसमजाची बाब मला कळाली तर मी ती उदय सरांशी बोलून का उपयोग नाही,